बोलत नाही, काही बोलत नाही. काय प्रशासन करेल तेव्हा करेल. तुम्ही चुकून विचार करा की आमच्या नुपूर शर्मा नावाच्या बहिणीने ह्यांच्या धर्मगुरूंबद्दल एक टीव्हीवर एक चकार शब्द काढला. ती आमची नुपूर शर्मा बहीण आज मोकळ्या पद्धतीने फिरू शकत नाही. एवढी दहशत या जिहाद्या लोकांनी तयार केलेली आहे. त्यांनी संदेश दिला की तुम्ही आमच्या धर्मगुरूंबद्दल काही बोलाल तर आम्ही तुमच्या या नुपूर शर्माला जिवंत ठेवणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. आणि आज आपल्या शिवरायांच्या इतिहासाबद्दल कुठले आपली मुलं नाटक दाखवतात. जो इतिहास जो घडलाय त्या अफजलचा जो कोटा काढलेला त्याबद्दल इतिहास जो खरा इतिहास दाखवतात त्याबद्दल आपल्या मुलांना माफी मागायला लागते. हा आहे आपला हिंदू राष्ट्र. कशाला साजरी करायची आपण ही शिवजयंती? कशाला हे पोवडे म्हणायचे, पवाडे म्हणायचे? कशाला या लहान मुलांनी शिवरायांचा इतिहास त्या लहानपणामध्ये म्हणून दाखवायचा? उठसूट आपल्या शिवरायांचा कोण अपमान करताय आणि हिंदू समाज म्हणून आपण सगळेजण झोपलेले आहोत. ह्याच काय उत्तर आपण तुम्ही उद्या शिवजयंतीच्या निमित्ताने देणार आहात का? तुम्हाला मी एक विश्वास देतो, त्या हिरव्या सापांना ज्यांनी आपल्या शिवरायांचा अपमान केला तुम्ही त्यांना त्यांची जागा दाखवा. तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याचे शब्द हा नितेश राणे तुम्हाला देतो. काही होणार नाही. हे हिंदू राष्ट्र आहे, हे भगवादारांचं सरकार आहे, हे हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान म्हणून बसले. या राज्याचे मुख्यमंत्री एक कडवट बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादी म्हणून शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे साहेब बसले आणि उपमुख्यमंत्री म्हणून एक कडवट हिंदुत्ववादी आमचे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून साहेब म्हणून बसले. हे हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. तुम्ही आज अगर ह्या पद्धतीने सहन करत बसलात तर उद्या ह्यांची ताकद इतकी वाढेल की उद्या तुम्हाला शिवजयंती करण्यापासून पण हे लोक रोख लावतील, तेव्हा तुम्ही काही करू शकत नाही. उद्या हे लोक सांगतील का शिवजयंती साजरा करायची नाही. होणार काय तुम्हाला? सांगा मला. तुम्ही एका आवाजात जोरात सांगा. होणार सहन करणार तुम्ही या गोष्टी? मग ह्याबद्दल तुम्हा लोकांना अशा पद्धतीने मला पेटवायला लागतं, सांगायला लागतं. अहो हे ऐकल्यानंतर मला झोप लागली नाही. काय त्या टिप्या, तो सला हलकट टिपू सुलतान, त्याला 20 लाख पण टिप्या म्हणतो. त्या टिप्याची हे लोक लाल करत बसले. काय केलं ना त्या भडव्यांनी? सांगा तुम्ही मला. काय केलं त्यांनी? त्यांनी त्याच्या पूर्ण इतिहासामध्ये, त्यांनी त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त हिंदूंचा धर्मांतर कोणी केलं असेल तर या टिप्यांनी केलेला आहे. विचार करा. त्याची एक अट होती की त्या टिप्याच्या राज्यामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला हिंदू म्हणून धर्मांतर करून इस्लाम स्वीकारायलाच लागेल. हे त्या टिप्यांनी आपल्या राज्यामध्ये म्हणून ठेवलेलं. आणि त्या टिप्याचं नाव आपल्या इकडच्या सभागृहाला दिलं गेलेलं आहे. ठीक आहे, त्या राजकारणामध्ये पळायचं नाही, कोण होतं काय होतं, पण त्या प्रशासनाला बसलेल्या त्या अधिकाऱ्याला मी सांगेन आता आमचं लक्ष त्याच्यावर गेलेलं आहे. वेळेत ते नाव तू बदल, वरना तो फलकावर काळं पोचण्याचं काम हा नितेश राणे करेल आणि तू काही करू शकणार नाही. या टिप्यानी आपल्या तलवारावर लिहून ठेवलेलं की हे अल्लाह कि मला ह्या तलवारांनी जो हिंदू जो काफिर, आपल्याला काफिर म्हणायचं, हिंदू म्हणून काफिर म्हणायचे, जो काफिर इस्लाम धर्म स्वीकारला नाही
या तलवाराने मला त्याची संपवण्याची ताकद दे असं त्या टिप्याने सांगितलेला. त्या टिप्याची तुम्ही लाल करत बसला. तू त्या टिप्याची मला फोटो आणला तर थुकीन झाल्याच्या तोंडावर. काही कोण करू शकणार नाही. मला काय करून द्या पोलिसांना. मला भाषण रेकॉर्ड काय नाही. जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही. आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार. राहायच्या जागेवर सांगा. तुम्हाला काय अतिक्रमण चाललंय तुमच्या इथे सांगा मला. राजरोस पद्धतीने पाहिजे तिथे आपल्या हिंदू समाजाच्या कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घरावरून बळजबरीने बाहेर काढण्याचं काम चालू आहे. त्या शाहू कुटुंबाबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. कदाचित आले असतील इथे कुठे. त्या शाहू कुटुंबाला त्याच्या हक्काच्या घरातून बाहेर काढण्याचं काम हे इकडचे हिरवे साफ करत होते. फोन केला त्या एसपी ना. मी बोललो की आमच्या राज्यात हे खपून घेणार नाही. त्या शाहू कुटुंबाला काही झालं तर अशा तमाशा तिथे येऊन करेन. हे हिंदू सापांना एक एक ठेचून ठेचून बाहेर काढून टाकेन. तुम्हाला मग कायदा आणि सुव्यवस्था सांभाळता येणार नाही. म्हणून अशा पद्धतीच्या शाहू कुटुंबाला आम्ही आधार देण्यासाठी इथे बसलोय. शाहू कुटुंबाला मी आत्ताच भेटलो. त्यांना सांगितलं काही तुम्ही चिंता करू नका. हे सरकार हिंदुत्ववाद्यांचं आहे. आम्ही सरकारमध्ये असतेपर्यंत कुठल्याही हिंदूला कोण वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. अशी ताकद आम्ही हिंदूंच्या मागे उभी केलेली आहे. अशी ताकद उभी केलेली आहे. काय आश्चर्य वाटतो तुम्ही विचार करा. महाराजांचा पुतळा बसवण्याचा विरोध करायचा अकोला महापालिकेमध्ये काही दिवसापूर्वी बारची टाकलीत कुठेतरी आहे. महापालिकेला बारची टाकलीवर महाराजांचा पुतळा बसवायचा नाही. कोण सांगतं. हे 10 जिहादी कुठले तरी नगरसेवक, कुठल्या मुसलमान नगरसेवक जिहादी विचाराचे सांगतात महाराजांचा पुतळा बसवायचा. अशा लोकांना आपण निवडून देतो जे या शिवरायांचा पुतळा बसवायचा नाही अशी जाऊन तिथे मागणी करतात. आणि ही मागणी केल्यानंतर तुमच्या ह्या अकोल्यामध्ये ते मोकळ्या पद्धतीने फिरू शकतात. एवढं मोकळी आहे का. चुकून करा. त्यांच्या धर्माच्या विरुद्ध काहीतरी वाक्य बोलून दाखवा. बघा तुमच्या लोकांची काय अवस्था होते. अहो आपल्या मंदिराच्या समोर इथे कुठेतरी राम मंदिर आहे. सुभाष चौक आहे ना राम मंदिर तिकडे. काय केलंय त्या राम मंदिरच्या बाजूला. मटनचं दुकान आणि बीफचं दुकान उघडलेलं आहे. चालेल का. दर्ग्याच्या समोर आम्ही जाऊन धिंगाणा घातला चालेल का. पोलीस प्रशासनाला सांगेल किंवा संबंधित प्रशासनाला सांगेल वेळेत तिकडची ती दुकानं निघाली पाहिजे. नाहीतर उद्या त्यांच्या धर्मस्थळांच्या बाजूला जाऊन आम्ही काही कार्यक्रम केला मग ती आमची चूक होणार नाही. हे सुरुवात अगर ते करत असतील तर त्याची शेवट करायसाठी हिंदू समाज समर्थ आहे असा संदेश त्यांच्यामध्ये तुम्ही लोकांनी दिला पाहिजे. तुम्ही जोपर्यंत पेटत नाही, स्वतःच्या पायावर उभं राहत नाही, का लागतो तुम्हाला नितेश राणे आणि हे महाराज येऊन तुमच्यामध्ये जागरूकता आणण्यासाठी का लागतंय. तुम्ही तुमच्या समाजासाठी उभा राहिलात. अहो का मानतो आपण या राजाला. तुम्ही विचार करा. छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यानंतर अंगामध्ये 10 हत्तीचं बळ येतं. हा लहान मुलगा बोलून गेला की नाही. अहो शिवरायांच्या या भूमीमध्ये ज्या शिवरायांनी त्या औरंग्याला बोललं नाही, ज्या अफजल खानाचा कोतळा काढला, त्या शिवरायांच्या भूमीमध्ये स्वराज्यामध्ये तुम्ही या मुघलांच्या वंशाळ्याच्या हिरव्या सापांचं का सहन करतात हे मला आज पण कळलं नाही. म्हणून ह्या निमित्ताने तुम्हाला सांग काय या लोकांना जोर दाखवायचा ना. काय सभा घ्यायचे, भाषण करायचे, त्या ओवैसीची काय काठी एवढीची वळवळ करायचंय. काय करायचं तर करा. तो ओवैसी सभागृहामध्ये साला बोलतो की बाबरी मस्जिद जिंदाबाद. त्याला सांगतो की इथे मध्ये येऊन बाबरी मस्जिद जिंदाबाद बोलून दाखव.
ना तुझ्या तंगड्याकडून तुला परत हैदराबादला पाठवलं ना, नावाचा नितेश राणे, नावाचा नितेश राणे काय सांगतो सभागृहामध्ये, एवढं पोलीस फाटा येऊन काय सांगतो वरायचं मध्ये, आणि बघू तुझ्या किती चालू नंतर अशी हिंमत हिंदू समाज म्हणून आपल्यामध्ये असली पाहिजे बांधवांनो. हे सरकार आणि आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. एकदा तुम्ही आजमावून बघा, काय ताकद तुमच्या मागे उभी करायची असेल, जाऊन मालेगावला बघा, जाऊन सोलापूरला बघा, जाऊन नगरला बघा. तिकडचा हिंदू समाज आज उभा राहायला लागलेला आहे, पायावर ताकदीने उभा राहिलेला आहे. आता सहन करत नाही. जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे आवाज उचलण्याचं काम तिकडच्या हिंदू समाज आपल्या ताकदीने करतोय. आणि हीच अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून बांधवा. तुम्ही आज जे मी तुम्हाला शिवजयंतीच्या निमित्ताने आलोय ते तुम्हाला हा संदेश देण्यासाठी आलो. परत तुमच्या या बाळापूरमध्ये, अकोल्यामध्ये या हिरव्या जिहाद्यांनी काही वळवळ केली तर पुढच्या वेळी न सांगता तुमच्या इकडे येईल आणि त्या लोकांना माझ्या बरोबर घेऊन जा. समृद्धी हायवेवर आजूबाजूला खूप काळोख आहे, टाकून देईन तिकडे, मग कळेल तेव्हा. म्हणून परत आमच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, कोणालाही दोन पायावर परत घरी जायला देणार नाही. ही शपथ मी शिवरायांच्या समोर तुमच्यासाठी घेतो. तुम्ही फक्त हिंदू समाज म्हणून अकोल्यामध्ये उभा राहण्याची तयारी दाखवा. समाज म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहा. पुढची ताकद देण्याचं काम आम्ही सगळेजण तुमच्या बाजूने उभी करू, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. यापुढे महाराजांना आमच्या बोलायचं म्हणून जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला जो संदेश दिलाय, माझी अपेक्षा आहे हिंदू समाज म्हणून तुम्ही माझ्या प्रत्येक शब्दाला एका राजकीय भाषा नाही आहे. मी काय राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेलो नाही आहे. माझा धर्म आणि माझ्या समाजाच्या विरोधात अगर कोण षडयंत्र रचत असेल, वाकड्या नजरेने पाहत असेल तर माझ्या समाजाला ताकद देण्याचं काम हे मी माझं कर्तव्य स्वीकारून आज तुमच्या इथे आलेलो आहे. तुम्ही फक्त एक आवाज उचला, फक्त ताकदीने उभे राहा. पुढचं तुम्हाला सुखरूप घरी शांतपणे झोपून देण्याचं काम आम्ही आमच्या सगळ्या पद्धतीने करू, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा आयोजकांचा आभार मानतो की तुम्ही जो सत्कार केला, स्वागत केला, त्यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो. पवाड्या म्हणणारे सगळ्या माझ्या भगिनींना आणि सगळ्या त्या पूर्ण लोकांना मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि एकदा जोरात होऊन दे, त्या जलिलाची भुंगण्याखाली हवा निघून गेली पाहिजे. एकदा जोरात होऊन दे. जय श्रीराम, जय श्रीराम. मागून पण होऊन दे. जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद. वक्फ बोर्डचा जर तुम्ही जो विषय काढला तो त्या लँड जिहाद मध्ये देतात. लँड जिहाद चं दुसरं नाव आहे हे वक्फ बोर्ड. अहो, वक्फ बोर्ड नावाचा कायदा हा कुठलाही इस्लाम राष्ट्रामध्ये पण नाहीये. तुम्ही विचार करा, जाऊन विचारा. तो जेव्हा वक्फ बोर्डचा अधिकारी तुमच्या घराच्या बाहेर येईल त्याला विचारा, त्या भाडखावला, अरे तुझ्या कायद्याबद्दल जे बोलतोयस ना, तो कायदा तुझ्या पाकिस्तानमध्ये तरी आहे का? जे जे इस्लाम राष्ट्र आहे तिथे तरी आहे का? मग त्या इस्लाम राष्ट्रामध्ये तो कायदा नाहीये, मग आम्ही इथे का तो सहन करायचा? जो कायदा हिंदूंवर अन्याय करण्यासाठी बनवला असेल, जो कायदा हिंदूंची लोकसंख्या कमी करण्यासाठी बनवला असेल, त्या कायद्याला मानण्याची काही गरज नाही बांधवांनो. सोलापूरमध्ये हे लोकांनी अशीच वक्फ बोर्डच्या नावाने मस्ती केली. आम्ही तिथे जाऊन भेट दिली. त्याच्यानंतर आमच्या हिंदू बांधवांचं पाण्याची कनेक्शन कापून टाकली या कार्ट्याने. आम्ही अशी ताकद आमची दाखवली ना, 48 तासामध्ये परत स्वतः येऊन नळ लावण्याचं काम त्या लोकांनी परत करून गेलेलं आहे 48 तासामध्ये. म्हणून हे वक्फ बोर्ड नावाचं नाटक तुम्हाला मी विश्वास देतो,
या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा सारखा एक हिंदुत्ववादी विचाराचा नेता या देशाचं नेतृत्व करतोय, आमच्या हिंदू राष्ट्राचं नेतृत्व करतोय। येणाऱ्या दिवसामध्ये जसा 370 कायदा हटवून टाकला तसा एक दिवस तुम्हाला गोड बातमी भेटेल की हा वक्फ बोर्डचा कायदा रद्द झालेला आहे आणि सगळीची सगळी आपली हक्काची जमीन सगळीची सगळी हक्काची जमीन तुम्हाला परत भेटलेली आहे। कुठेही या वक्फच्या अधिकाऱ्याने तुम्हाला कुठेही त्रास दिला तर आम्हाला फक्त एक संपर्क करा, त्या अधिकाऱ्याचा काय कार्यक्रम करायचा आहे ना हे तुम्ही माझ्यावर सोडून द्या, मी बघून घेईन त्याला। कारण तो कायदा मुळामध्ये हिंदू विरोधी असेल त्या कायद्याला मानण्याची आपल्याला काही गरज नाही। हे पाहिजे तिकडे वक्फ बोर्डचा अगर बोर्ड लावून आपल्या हक्काची जमीन आपल्या हक्काचं घर घेऊन जात असतील त्या कायद्याला ज्या कायद्याला काय मान्यताच नाही, आमचं केंद्र सरकार ते कायदा रद्द करण्याच्या मार्गावर असं मी ऐकलंय। म्हणून तुम्ही फक्त जिथे जिथे अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या वेळी फक्त आम्हाला संपर्क करा, तुम्हाला तुमच्या जमिनी आणि घर परत देण्याची जबाबदारी हे आमच्यासारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा इथेच थांबतो। जय श्रीराम, बोला बोला जय श्रीराम, धन्यवाद। आता झालेल्या हिंदू धर्मयोद्धा नितेशजी राणेंनी आपल्याला खूप चांगले उद्बोधन केलेले आहे आणि त्यांनी आपल्याला चांगले विषय मांडलेले आहेत। तुम्ही जास्त वेळ न घालवता आपले श्रीकांत महाराज राऊत यांना आशीर्वचनासाठी आमंत्रित करतो। भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, हर